तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सोलरसाठी अर्ज केले, तर अर्ज केल्यानंतर खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी पेमेंट सुद्धा केले आणि पेमेंट केल्यानंतर कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन तिथे काही जणांना आलेत आणि कंपनी सिलेक्शन सुद्धा केले. परंतु कंपनी सिलेक्शन करत असताना त्यांना योग्य टेजची मोटर कोणती निवडावी किंवा कोणत्या टेजची मोटर घ्यावी हे तिथं खूप साऱ्या शेतकरी बांधवांना तिथे प्रश्न पडत असतो. आणि जर तुम्ही चुकीचं जर हेड जर निवडलं तर तुम्हाला नक्की तिथे पश्चाताप तिथे होणार आहे. कारण जर तुम्ही चुकीचं जर हेड जर निवडलं तर तिथे तुम्हाला पाणी तिथे कमी तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य हेड निवडणं ही खूप काळाची गरज आहे किंवा खूप जास्त तिथे महत्वाचं असणार आहे. आणि आणि आज आपण एका शेतकऱ्याने आपल्याला कमेंटद्वारे विचारणा केली होती की आमचं जे ड्रिप जर असेल तर किती मीटरचं हेड घेतलं पाहिजे. तर ड्रिप वगैरे जर असेल तुमचं तर शेतकरी बांधवांनो, त्याच्या तुम्हाला बोरची खोली किंवा तुम्हाला किती लांबपर्यंत पाणी वाहून न्यायचं आहे याचा सुद्धा तुम्हाला जास्त तिथे विचार करावा लागणार आहे. आणि आज तुम्हाला मी सांगणार आहे की जर तुमचं ड्रिप वगैरे जर असेल तुमच्या शेतामध्ये, ड्रिप वॉटर जर तुमच्या शेताला जर पाणी द्यायचं जर असेल आणि त्याच्यासाठी कोणतं हेड तुम्हाला निवडायचं आहे, एकदम सविस्तर A to Z माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हेड शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा चार असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सोलर संबंधित जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि सोलर संबंधित जे सोलरला फॉल्ट येत असतात जसे की ओव्हर करणं असेल, ड्राय रन करणं असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, असे अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात. ते फॉल्ट कसे दूर करायचे आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले, ते तिथे जाऊन पाहू शकता. जर ते व्हिडिओ कळले नसेल तर त्याचे जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती तुम्ही व्हॉट्सअप वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. तिथे जाऊन तुम्हाला नक्की तिथं व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला तिथे मार्गदर्शन नक्की करण्याचा प्रयत्न आपण करू. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला हेड जर निवडायचं जर असेल याच्यामध्ये ड्रिपसाठी तर 3 HP आज मी सांगणार आहे तुम्हाला. 3 HP ज्या शेतकरी बांधवांनी सोलर निवडलेला आहे त्या 3 HP मोटरसाठी कोणतं हेड तुम्हाला ड्रिपसाठी निवडायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमचा शेत हे ड्रिप वगैरे तुमच्या बोरवेल पासून जर लांब नसेल, 400-500 फुटापर्यंत जर अंतर असेल आणि बोरची विहिरीची खोली जर तुमची जर कमी असेल, 70, 80, 90, 100 फुटापर्यंत असेल आणि 400-500 फुटापर्यंत तुमचा जो ड्रिप असेल त्या ड्रिप वगैरे पाणी जर द्यायचं असेल तर तुम्ही 30 मीटरचं हेड तुम्ही निवडू शकता. तर आता काही जण म्हणतील ड्रिपसाठी आपल्याला हेड निवडायचं आहे तर ड्रिप वगैरे दाब येण्यासाठी जास्त हेडची तिथे गरज पडू शकते. परंतु तर शेतकरी बांधवांनो, ड्रिपला इतका जास्त प्रेशर तिथे लागत नाही जितका स्प्रिंकलरला लागतो. त्याच्यामध्ये जे आपण ओपननी पाणी देतो, हुशानी पाणी देतो त्याला दाब वगैरे लागत नाही. परंतु त्याच्या जे ठिबक आहे त्याच्यावरती जर तुम्हाला जर पाणी द्यायचं असेल तर इतका थोडासा दाब तिथे येणारच आहे, परंतु इतका पण येणार नाही की जितका स्प्रिंकलरला येत असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर लांब वगैरे पाणी न्यायचं नसेल, जागेवर 400-500 फुटापर्यंत तुम्हाला जर पाणी न्यायचं जर असेल ठिबकसाठी तर तुम्ही 30 मीटरची हेडची तिथे निवड करू शकता. 30 मीटर हेड तिथे निवडू शकता. 70, 80, 90, 100 फुटापर्यंत जर तुमची खोली जर असेल पाण्याची तर ते 30 मीटर तुम्ही निवडलं तर काही हरकत नाही. इतका पण जास्त दाब त्या ठिबकला वगैरे नसतो. त्याच्यानंतर आता जे 50 मीटरची हेड आता कोण निवडायचे तर 50 मीटर हेड ज्या शेतकरी बांधवांची बोरची खोली किंवा पाण्याची खोली ही याच्यामध्ये 150 फुटापर्यंत असेल, 140 फुटापर्यंत असेल आणि 1000 फुटापर्यंत जर तुम्हाला पाणी वगैरे जर न्यायचं जर असेल तर तुम्ही 50 मीटरचं हेड तिथे निवडलं पाहिजे. कारण तुम्हाला हेड योग्य हेड तिथे जर निवडलं तर पाण्याचा डिस्चार्ज वगैरे तुम्हाला तिथे चांगला भेटू शकतो. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला 70 मीटरचं जर हेड कोणी निवडायचं ते सुद्धा सांगतो. ज्या शेतकरी बांधवांची पाण्याची पातळी ही 180, 190, 200 फुटापर्यंत असेल आणि पाणी जास्त लांब न्यायचं नसेल, 1,500 फुटापर्यंत जर तुम्हाला जर पाणी न्यायचं असेल आणि ठिबक वगैरे जर असेल तर तुम्ही 70 मीटरचं हेड तिथे निवडू शकता. तिथे तुम्हाला योग्य तिथे डिस्चार्ज तुम्हाला भेटेल. आणि जितकं तुम्ही हेड तुम्ही जास्त निवडिता म्हणजे जितकं जास्त मीटरचं तुम्ही हेड निवडिता तितका कमी तिचा डिस्चार्ज तुम्हाला भेटत असतो. कारण त्याच्यावरती तुम्हाला तुमचे जे इम्पिलर असतात मोटर त्या पंख्यावरती तिथे दाब येतो आणि दाब आला की तिथे जो पाण्याचा डिस्चार्ज आहे ते डिस्चार्ज तुम्हाला तिथे कमी भेटत असतो. कारण जितके जास्त तुमचे हेड निवडताना तितका तिथे इम्पिलरची साईज तिथे वाढत असते. त्याच्यामुळे तुमच्या जर बोरवेल किंवा विहीर जास्त खोल वगैरे नसेल तर तुम्ही 30 मीटरचं तिथे निवडू शकता. आणि जास्त खोल जर असेल
200 फुटापर्यंत असेल तर 70 मीटर निवडू शकता. 1,500 फुटापर्यंत पाणी न्यायचं असेल तर 70 मीटर निवडू शकता. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुम्ही 3 HP साठी ड्रीपसाठी हे तुम्ही निवडू शकता. जर या व्हिडिओमध्ये काही शंका वगैरे जर असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आणि सोलर संबंधित जर तुम्हाला जर कुठली समस्या येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचं उत्तर सुद्धा देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. भेटूया अशाच माहितीविषयी. तोपर्यंत धन्यवाद.